आणि भगिनींनो, तुम्हाला सप्रेम नमस्कार। आज शिवजयंती तसेच राष्ट्रीय महिला दिन हा संगम आहे, हा योग आहे आणि आजच्या या योगावरती भगवान शिवशंकरांच्या सद्बुद्धी दिल्यामुळे सरकारने उद्या आपली सकाळी 10:30 वाजता नागपूरला बैठक बोलवलेली आहे। कालच त्या ठिकाणी आम्ही सह्याद्री शासकीय निवासस्थानी गेलो होतो। त्या ठिकाणी सर्व कायम कामगार कृती समितीने देखील विनंती केली की आमच्या खांद्याला खांदा लावून असलेला कंत्राटी कामगार त्या ठिकाणी बसलेला आहे आणि त्याला आपण चर्चेला बोलावलं पाहिजे। परंतु कालची जी पगारवाढीची चर्चा होती ती गहन होती, गंभीर होती, ती चर्चा फिसकटली सुद्धा। त्यामुळं त्या बैठकीमध्ये हा विषय नको, कंत्राटी कामगार हा विषय वेगळा आहे, तो सुद्धा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। त्या कामगारांना मी माझी स्वतंत्र बैठक देतो असं म्हणून आपला देखील सन्मान साहेबांनी केलेला आहे आणि ती बैठक उद्या बोलवलेली आहे। तो निरोप आत्ताच सकाळी 11 वाजता आल्यामुळे तातडीने आम्ही आता 5च्या गाडीने आम्ही नागपूरला निघालोय। तसंच उद्या भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन आहे, तिकडे सुद्धा आपल्याला जायचंय। 2 पदाधिकारी आपले तिकडे जाणार आहेत, मी, राहुल सर आणि सागर सर आम्ही नागपूरला जातोय। उमेशजी आनेराव आणि सचिनजी मेंगाळे हे पंढरपूरला जाणार आहेत। आपला हे जे काही आंदोलन चालू आहे ते सर्व तुमच्या शक्तीला, ताकदीला झुकून या ठिकाणी शासनाने आपल्याला बोलवलेलं आहे। ही बैठक शासनाच्या वतीने होते, महाराष्ट्र शासनाच्या वतीने होते, हे यातलं एक गंभीर आणि विशेष असं बाब आहे। कारण काल परवा दिवशी पर्यंत आम्ही नाशिक दौऱ्यावरती चाललो होतो। नाशिक दौऱ्यावरती जात असताना CMD जेनको यांचा फोन आला की तुम्ही 2 वाजता बैठकीला या। इथं नारायणगावचे कार्यकर्ते असतील तर आम्ही नारायणगाव पर्यंत पहिली सभा केली आणि तिथे फोन आला, तिथून आम्ही पुन्हा चाकण मार्गे, तळेगाव मार्गे लगेच ताबडतोब प्रकाशगडला गेलो आणि ते गेल्याचा खूप मोठा फायदा झाला। ते प्रशासन या ठिकाणी हे आंदोलन स्थगित करू इच्छित होतं आणि त्या ठिकाणी आम्ही ते आंदोलन स्थगित होऊ दिलं नाही। याच्यामध्ये मला अभिमानाची गोष्ट आहे, सर्व कृती समितीचे सिनियर जरी असले तरी कसे गुंडाळले जातात, प्रशासन कसं गुंडाळतं, हे गुंडाळत असताना एक बैठक झाली आणि तुम्ही हे आंदोलन स्थगित करा, आम्ही हा सगळा प्रस्ताव शासनाकडे ठेवतो आणि आम्ही नंतर तुमच्याशी चर्चा करतो। मध्ये अर्धा तासाचा ब्रेक दिला, VC झाली, VC वरती पण निर्णय असाच झाला की बाबा आपल्याला आंदोलन स्थगित करायचं नाही। परंतु नेते मंडळींमध्ये तगमग चालली होती। त्या ठिकाणी आपले सागर पवार कोषाध्यक्ष यांनी एकच शब्द सुनावला, तेवढ्या एका शब्दावरती ती पलटी बसली आणि शासनाला आपण निरोप दिला की आम्ही तुमचं हे आंदोलन म्हणजे तुमचा हे जो प्रस्ताव आहे तो नाकारतोय। जोपर्यंत तुम्ही आम्हाला लिखित स्वरूपात देणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही। जसं माणूसच आहे, माणूसच डगमगतो, प्रशासन गुंडाळायला बसलेलं नसतं, परंतु त्यांना आपण देखील गुंडाळणारे आपले कार्यकर्ते तयार झालेले आहेत। आपली मूस आहे ही भारतीय मजदूर संघाच्या दत्तोपंत ठेंगडी यांची आहे। कामगारांशी दगाफटका आमच्याकडनं होणार नाही। या कृती समितीमधील अनेकांनी दगाफटका केलेला आहे, याच्या पूर्वीचाही फटका केलेला आहे, सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत। परंतु आपल्यावरती आरोप होत असताना त्या ठिकाणी आम्ही ठामपणे सांगितलं की भारतीय मजदूर संघ हा जी विचारधारा आहे ती विचारधारा त्या लढ्यावरती लढते, तेव्हा कामगार हित, उद्योग हित आणि राष्ट्रहित, कामगार हित आम्ही सगळ्यात शेवटी ठेवलंय, राष्ट्रहित जमलेलं आहे। योग्य त्या काळामध्ये आम्ही योग्य ती कामं केलेली आहेत। ऊन, वारा, थंडी, पाऊस, कोरोना, स्वाईन फ्लू सगळ्या गोष्टीत आमचा कंत्राटी कामगार हा पूर्ण उरलेला आहे। स्वतःचा जीव धोक्यात घेतला, कुटुंबाचा जीव धोक्यात घेतला, शेकडो लोक बलिदान झाले, काही अपंग झाले, परंतु या शासनाला त्याचं देणं घेणं नाहीये। अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रहित झालं, उद्योग हित झालं आणि आता कामगार हिताची वेळ आलेली आहे। परंतु आपला कामगार सतर्क आहे का? सवाल इथं येऊन टेकलाय। उद्या बैठक बोलावली आहे, परंतु आमचा कंत्राटी कामगार या चळवळीवरती विश्वास ठेवणारा नाहीये आणि अशा गद्दार कामगारांमुळे या ठिकाणी चळवळीला धोका निर्माण होऊ शकतो। तुमच्या आमच्या कष्टावरती पाणी फिरलं जाऊ शकतं। या ठिकाणी महानिर्मिती कंपनी दटून बसलेली आहे। आजची लोकसत्ताची बातमी बघा, कोळसा अपुरा पडायला लागलाय, कोळसा उतरवायला माणसं नाहीये, कोळसा कमी यायला लागलाय, वीज निर्मिती 100% ठप्प होण्याकडे गेलेली आहे, 500 मेगावॅटचा संच त्या ठिकाणी बंद पडलाय। हे सगळे त्या आपल्या कामगार भावंडांची देखील आपल्याला साथ आहे।
आणि आमचे नालक या ठिकाणी साहेबांच्या पोटऱ्या सोडताना दिसतंय. त्यामुळं हे असे गद्दार शोधा, त्यांच्या हातात बांगड्या भरा आणि त्यांना या आंदोलनामध्ये उद्या तर सगळे 100% इथं दिसले पाहिजे. पण दबाव जर का त्या ठिकाणी शासनावरती आपण निर्माण करू शकलो नाही तर आपण त्या ठिकाणी कमी पडलो जाऊ असं होईल. आताच सांगितलं समितीने, खरोखर रक्ताचं पाणी होतंय, आराम नाहीये, 24 तास त्या विचारांमध्ये आहे आणि आमचे कामगार इकडे तिकडे भटकतायत. इथं आल्यानंतर सुद्धा इथं नीट बसणार नाही, गप्पा मारतील, इकडे तिकडे जातील, हिंडतील फिरतील. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या ठिकाणी मी सर्व महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना आवाहन करतो, उद्या 36 जिल्ह्यातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीतील सर्व गेट वरती सकाळी 9 वाजता दबाव तंत्राचा भाग म्हणून सर्व कंत्राटी कामगार त्या ठिकाणी सकाळी 9 वाजता आले पाहिजेत. बैठक सुरू होईल 10:30 वाजता. त्या दिवशी 100% ऍब्सेंटिझमचा रिपोर्ट ऊर्जा मंत्र्यांना गेलाच पाहिजे, तरच त्या ठिकाणी दबाव तंत्र राहील. नुसते आम्ही समोर जाऊन बसलो तर दबाव होणार नाही. दबाव तंत्र आताच सुरू झालंय. 27 संघटना आहेत, तो एक राज्य संघटक, एक निमंत्रक आहे, असे आहे. तरी पण फक्त 7 लोकांना चर्चेला बोलवलं जाईल असा निरोप आला. मी आताच मेसेज पाठवला, असं होणार नाही. काल 30 संघटनांची बैठक, 33 संघटनांची बैठक झाली. 33 गुणिले 66 लोक त्या ठिकाणी होते. मग तुझा भाव चालणार नाही, आमचे देखील डबल लोक त्या ठिकाणी बसले पाहिजेत. इतका कॉन्फिडन्सने आम्ही तुमच्या जीवावर सांगतो. आणि तुम्ही जर का या ठिकाणी आराम टाळून करसाल तर अगदी म्हणतो ना की हातात तोंडाशी आलेला घास कामगार मित्रांना आता हिरावला जाईल, अशी परिस्थिती तुम्ही हाताने निर्माण करू नका. कळकळीचे हात जोडून तुम्हाला नम्र विनंती करतोय. 24 तास आपले पदाधिकारी 3 फेब्रुवारी पासून आज जवळजवळ 7 मार्च आहे, त्याच्या अगोदर आपण हे वातावरण 8 जानेवारीला नागपूरला जाऊन आपण संयुक्त कृती समिती पहिली निर्मितीची स्थापन केली. तो आपला त्या ठिकाणी पुढाकार होता. हा सगळा पुढाकार घेत असताना जया अंधी मोठेपणा तया यातना कठीण, खूप बिकट परिस्थितीमध्ये आपले पदाधिकारी काम करतायत. सर्वच काही संघटना त्या ठिकाणी आहेत असं नाहीये. पाठिंबा दिला, आपल्या घरात बसून आहेत, इकडे तिकडे हिंडतायत, कामाला जातायत, हजेऱ्या लावतायत. नुसतं नावाला पाठिंबा देऊन या ठिकाणी उतरू नका. उतरायचं असेल तर तोंड, मन आणि धन देऊन इथं उतरलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. नामधारी त्या ठिकाणी त्या 27 पदाधिकारीचे संघटना आहेत. साधं व्हीसीला सुद्धा यायचं त्यांना त्या ठिकाणी जमत नाही, ही शोकांतिका आहे. परंतु लीडर लोकांना लक्षात घ्या, तुम्ही जर इकडे तिकडे हिंडलात, तुमचा कामगार या ठिकाणी प्रामाणिकपणे या संयुक्त कृती समिती बांधला गेलेला आहे. कारण त्याला माहिती आहे कधी नव्हे ते आज इतके कंत्राटी कामगार जॉईन झालेले आहेत आणि हा प्रामाणिकपणे लढा चालू आहे. काल देखील त्या ठिकाणी जेव्हा कायम कामगारांची बैठक झाली त्या ठिकाणी मी होतो. त्या ठिकाणी 15% जाहीर झाल्यानंतर त्यांच्यात देखील थोडीशी आणबेन झाली. लगेच जाहीर आभार मानायची घाई झाली आणि जसं काही जणू काही 15% मान्य केले अशी भूमिका झाली. मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब निघून गेले त्या ठिकाणी लगेच बाचाबाची सुरू झाली. बाहेर आली, चर्चा झाली आणि सगळ्यांनी पुन्हा एकमताने ठराव केला, ही 15% पगारवाढ आम्हाला मान्य नाही. आणि काल देखील आपण हीच भूमिका घेतली, जोपर्यंत बैठक होऊन सकारात्मक निर्णय येणार नाही तोपर्यंत कंत्राटी कामगार कामावरती जाणार नाही. या ठिकाणी आम्हाला विश्वास आहे. आजपर्यंत ठामपणे सांगतो, अजितदादा ऊर्जा मंत्री होते, एकही मीटिंग घेतली नाही. दिलीप वळसे पाटील होते, एकही मीटिंग घेतली नाही. राजेशजी भैया टोपे होते, एकही मीटिंग घेतली नाही. नितीन राऊत होते, एकही मीटिंग घेतली नाही. कोणाकोणाला नाव ठेवणार? या ठिकाणी युती शासन असताना चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब होते, त्यांनी तुम्हाला संपर्क पोर्टल दिलं, त्यांनीच कंत्राटी कामगार कंत्राटदार बदलला तरी काढला घेणार नाही ही भूमिका घेतली, त्यांनीच 20% पगार वाढ दिली. त्यामुळं देवेंद्रजी फडणवीस साहेब, आम्हाला काही, आम्ही तुमच्या विरोधामध्ये नाहीये. आम्ही कंपन्यांना वेठीला धरू शकत नाही, सरकारला वेठीला धरणारा जन्माला यायचा आहे, हे सत्य आहे. आम्ही तुम्हाला वेठीला धरत नाही, आम्ही सरकारला वेठीला धरत नाही, परंतु आम्ही आमच्या कुटुंबाला वेठीला धरलेला आहे. आमच्या कुटुंबाकरता हा लढा चालू आहे, आमच्या पुढच्या भविष्यासाठी हा लढा चालू आहे. त्यामुळे आम्ही नक्कीच तुमचे विरोधक नाही, आम्ही तुमचे समर्थकच आहोत आणि तुम्हीच या ठिकाणी योग्य निर्णय घेऊ शकता. तुमचे नालायक अधिकारी, तुमच्या प्रशासनातील नालायक अधिकारी या ठिकाणी शहाणपणा करतायत
आमच्या हातातोंडाशी आलेला घास काढून देत आहे, त्याची उदाहरणं माझ्याकडे आहेत. मी तुम्हाला ती उदाहरण उद्या देऊ शकतो. जसं तुम्ही SIT चौकशी लावता, जशी तुम्ही ED लावता, तसं आम्ही त्या अधिकाऱ्यांची नावं सांगतो. तुम्ही हिंमत ठेवा, तुम्ही गृहमंत्री आहात, तुम्ही यांची चौकशी करा. नाही त्यांच्या घरामध्ये त्यांच्या कुटुंबियांच्या नावाने घबाडं निघली, आम्ही संघटना बंद करून टाकतो. एवढ्या हिमतीने सांगणारी महाराष्ट्रामध्ये एकच संघटना आहे, ती म्हणजे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ. अगदी स्थापनेपासून 2006 पासून कंत्राटी कामगारांचं हित आणि कंत्राटी कामगारांचं हित जोपासण्याचा या ठिकाणी आम्ही वसा घेतलेला आहे. कामगारांची गद्दारी आजपर्यंत कधी केलेली नाहीये. परंतु इतर ठिकाणी कोणी टेंडर काय घेतोय, कोणी ह्याच्याजवळ काय जाते, त्याच्याजवळ काय जाते, हे सगळं आम्ही अनुभवतोय. एका ठिकाणी बसायचं आणि नासक्या कांद्यासारख्या काही गोष्टी नासवून द्यायच्यात. हा प्रकार इथनं पुढे होणार नाही. जोपर्यंत भारतीय मजदूर संघ या लढ्यामध्ये आहे तोपर्यंत हे कदापि होणार नाही. मग सरकार फडणवीस साहेबांचा असो नाहीतर अजून कोणाचा असो. म्हणूनच आम्ही या ठिकाणी सांगतो, माननीय ऊर्जा मंत्री महोदय, आपण संवेदनशील आहात. आपण अनेकदा या ठिकाणी या कंत्राटी कामगारांना वयामध्ये सवलत देऊ हे जाहीर केलं, परंतु तुमच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये हात घातला नाही. तुम्ही त्या ठिकाणी आर्थिक निधी 8 जानेवारीला मंजूर केला, आजपर्यंत ते पत्र निघालं नाही. उद्या 8 तारखेला 2 महिने पूर्ण होत आहे. महापारेषण कंपनीने 11 जानेवारीला पत्र काढलं. आपली बैठक झाली, आपल्या संघटनेने मंत्रालयावरती मोर्चा काढला, आपल्या संघटनेने नागपूरला मोर्चा काढला आणि 11 जानेवारीला जेव्हा फडणवीस साहेबांच्या घरी जवळ 2 टीम जाणार होत्या, एक टीम देवगिरी बंगल्यावर जाणार होती, एक टीम सागर बंगल्यावर जाणार होती, त्या पार्श्वभूमीवर 8 जानेवारीला बैठक लागली आणि त्या बैठकीतूनच पुन्हा रानडे समिती आणि भाटिया समितीच्या समितीवरती पुन्हा एक बैठक झाली. त्याचं पत्र आपल्याला 1 दिवस अगोदर दिलं, 30 ऑक्टोबरला, तुम्ही आंदोलन थांबवा. परंतु आपण आंदोलन थांबवलं नाही, आपण मोर्चा काढून दाखवला. आजपर्यंत एकाही संघटनेने मंत्रालयावरती मोर्चा काढून दाखवला नाही. अनेक कंत्राटी कामगार आणि कायम कामगारांच्या 42 संघटना 2 दिवस आझाद मैदानावर जाऊन बसल्या, परंतु त्यांनाही मोर्चा काढता आला नाही. तो आपण काढून दाखवला. याच्यामध्येच आम्ही कुठल्याही सरकारचा भाग नाही, कोणीही आमचं नाही. आमचं सरकार आमचंच आहे, जे आहे ते सरकार आमचं, जो काम करेल तो आमचं. याच नीतीने आम्हाला अभिमान एकच आहे की त्या काळात देखील भारतीय जनता पार्टीचे ऊर्जा मंत्री होते. आज देखील साहेब आपण भारतीय जनता पार्टीचे ऊर्जा मंत्री आहात. आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने तुम्ही उपमुख्यमंत्री आहात. तुम्ही संवेदनशील आहात, तुम्ही सगळे देऊ इच्छिता. 4 जानेवारीला देखील तुम्ही आमची मेक ओळखली. तुम्ही त्या ठिकाणी 2-2 मार्काच्या ऐवजी वयात सवलत देऊन सांगितलं. ह्या कंत्राटी कामगारांच्या आर्थिक शोषणाच्या बाबत तुम्ही त्या ठिकाणी योग्य निर्णय घेऊन सांगितलं. परंतु 4 जानेवारी ते आज 8 मार्च आली साहेब, त्याच्यामध्ये तुमचे अधिकारी भ्रष्ट आहेत, हे ठामपणे आम्ही सांगतो. आणि हे जर का खोटं निघलं तर आम्ही याच ठिकाणी फाशी घ्यायला तयार आहोत. एवढ्या विश्वासाने जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा गृहमंत्री म्हणून तुम्ही खरोखर आमची चौकशी लावा. आमच्याकडनं काही कृत्य झाले असेल, आमच्याकडनं काही झालं असेल आणि कोणाला आमच्याविषयी एवढीच घुसली असेल तर त्यांनी ती मिटून सुद्धा घ्यावी. आमच्याकडे बोटे दाखवू नका. तुमची बघा तुम्ही काय केलेलं आहे. एकाच वेळी संघटना चालवायची, एकाच वेळी संघटनेचे पदाधिकारी व्हायचं, त्याच वेळी कंत्राट चालवायची, त्याच वेळेस कंत्राटी कामगारांना लुटायचं, त्यांच्या कष्टाचा घामाचा पैसा खायचा, त्यांना कामावरनं घरी बसवायचं. हे आम्ही खपून घेतलं जाणार नाही. उद्या हा विषय देखील ऊर्जा मंत्र्यांच्या समोर सांगितला जाईल. 8 जानेवारीला फडणवीस साहेब आपण या सगळ्या प्रशासनाला सांगितलं होतं की ही संघटना आमची आहे. असं झाल्यानंतर सुद्धा आम्हाला जरा सुद्धा सकारात्मक परिणाम दिसलेला नाही. या सर्व गोष्टींचा विचार करूया. आज आम्ही संध्याकाळी नागपूर आणि सोलापूरकडे जातोय. आपण हा लढा उद्या अत्यंत नीटाने न्यायचा आहे आणि जर सकारात्मक निर्णय होत असेल तरच आपण या ठिकाणी आपलं आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेऊ. मी स्थगित हा शब्द वापरतोय, स्थगित याचा अर्थ रद्द नाही. जर सकारात्मक वाटलं तर जर मध्ये जाऊ नका. अधिकृत निरोप येतो, त्या निरोपावरती विश्वास ठेवूयात. जे कोणी नाहीये ते सगळे उद्या 100च्या 100% उपस्थिती. संपूर्ण महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण गद्दारी करू नका.
हातातोंडाशी घास आलेला आहे. हा साहेब तुम्हाला पुरणार नाही. कालच जळगावच्या चोपड्यामध्ये घटना घडली. त्या कंत्राटी कामगाराला आपला कंत्राटी कामगार म्हणतोय, अरे भाऊ तू ये रे इथं मांडवत बस. तो तिकडे परमनंट लाईन बरोबर गेला आणि तिथूनच वरती निघून गेला शॉक बसून. इतकी शोकांतिका भयान आहे. पुण्यातली घटना तांबोळी नावाचा इसम, आपण इथे दिवसभर बसलो. तो कंत्राटी कामगार तिथं काम करायला गेला पद्मावती डिव्हिजन मध्ये, तो सुद्धा देवाला प्यारा झाला. या ठिकाणी काहीतरी ईश्वरीय संकेत असतात. आम्ही ज्या ठिकाणी एवढं धडपडतोय, एवढं विनंती करून सांगतोय, हा विनंतीचा विषय काही केवळ आमच्यासाठी नाहीये. हे सगळं आम्ही दिवस रात्र कष्ट करतोय ते तुमच्या कुटुंबाचं भलं होण्यासाठी. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो, उद्याचा दिवस आपल्याला योग्य जाण्यासाठी 100% उपस्थिती या ठिकाणी असली पाहिजे. सकाळी सकाळी अहवाल महाराष्ट्रातून मागवले जाणार आहेत. त्यावेळी 100% ऍब्सेंटिझम तिन्ही कंपन्यांचा जर का प्रशासनाला गेला तरच तो दबाव राहील. आणि योग्य गरज पडली तर आपलं आंदोलन असंच पुढे चालू ठेवू. आता कोळसा बंद पडायला लागलाय, वसुली ठप्प झालेली आहे. सरकारला 100 नाही 200% विचार करावा लागणार आहे. अशा वेळी तुम्ही पाठिंबा देणार का? देणार ना? दिलाच पाहिजे. खरं तर खरातांनी सर्व विषय सविस्तर